Now we learn what problems depend on linear equations. First of all, read the given example carefully. In that example, there are two conditions. By first condition, you will get equation number 1. By second condition, you will get equation number 2. And from equation 1 and 2, you will get value of x and y. That is the method to solve the word problem. It is also called application of simultaneous equation. त्यालाच लेखी उदाहरण म्हणतो, शाब्दिक उदाहरण म्हणतो, आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणतो. आपल्याला दिलेल्या गणिताचं रूपांतर इक्वेशन मध्ये करता आलं पाहिजे. दोन कंडिशन आहेत, फक्त कळल्या पाहिजे. पेज नंबर प्रत्येकाने पुस्तक समोर ठेवायचं. 20 पानावर इथे एक ऍक्टिव्हिटी आहे बघा. ऍक्टिव्हिटी मध्ये नीट पहा. मधल्या चौकोनामध्ये आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. माय म्हणजे मी कोण आहे, सार्थक आहे. मग सार्थक प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. सार्थक प्रेझेंट एज एक्स इयर्स. आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज वाय इयर. साक्षीज प्रेझेंट एज बी वाय इयर्स. म्हणजे सार्थकचं प्रेझेंट एज एक्स मानलं, साक्षीचं प्रेझेंट एज वाय मानलं. आता इथं 1, 2, 3 कंडिशन आहेत. तुम्हाला गणितामध्ये 2च असतात, इथं 3 दिलेले आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणून. सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ सार्थक अँड साक्षी. सार्थकचं एक्स आणि साक्षीचं वाय म्हणजे त्याच्या दोघांची बेरीज. सम म्हणजे बेरीज 25. म्हणजे पहिली चौकट किती आली, ही एक्स प्लस वाय इक्वल 24. आता वरची सार्थक्स एज, हे बाई सार्थक्स प्रेझेंट एज एक्स आहे. इज म्हणजे इज वॉज आर वेअर काय आलं की बरोबर चिन्ह द्यायचं, इक्वल साइन द्यायचं. लेस बाय 8, लेस त्याने लहान असेल, लेस मायनस करायचे. बाय 8 हे म्हणून तुटक लिहिलं वजा. देन पुन्हापेक्षा डबल द साक्षी. साक्षीचं एज वाय आहे, त्याची डबल किती आहे, डबल म्हणजे 2 ने गुणायचं, ट्रिपल म्हणजे 3 ने गुणायचं. हा प्लस तिकडे गेल्यावर काय होईल, हा प्लस तिकडे मायनस झाला. हे झालं दुसरी चौकट. थोडं पटपट घेतोय. तिसरी बघा. 4 years ago, 4 वर्षापूर्वी. आता स्वतःला प्रश्न विचारायचा. तुमचं आजचं वय 15 वर्ष आहे, 10वीला आहे तुम्ही. 4 वर्षापूर्वी तुम्ही किती वयाच्या होता, 15 वजा 4 11 वर्ष. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचं आजचं वय जे आहे त्यातून 4 वजा केले. मग आपण आजचं वय सार्थकचं एक्स मानले ना, मग सार्थकचं वय किती होईल, एक्स वजा 4. कधी, 4 years ago. इथं म्हणायचं 4 years ago सार्थक्स एज एक्स मायनस 4. 4 years ago साक्षीज एज वाय मायनस 4. कळलं का हे? 4 years ago. ॲगो म्हणजे लॉंग ॲगोतला ॲगो येतो, मागचं काढायचं म्हणजे वजा करायचं. आणि आफ्टर शब्द आला, नंतर शब्द आला तर मिळवायचं, प्लस करायचं. चला परत पहा. 4 years ago साक्षीज एज काय होईल, साक्षीचं एज वाय मायनस 4. वॉज इज वॉज आर काय आलं तर बरोबर चिन्ह द्यायचं. 3 years लेस. लेस म्हणजे मायनस 3. लेस मग सारखंच आहे ना. then सार्थक्स एज ऍट दॅट टाइम. सार्थक्स एज किती आहे त्यावेळेच, हा एक्स तिकडे मायनस होईल, हा आहे असाच, हा -7, हा +4 होईल. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन. ही तिसरे इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्हिटी तयार करता सोडवता आलं पाहिजे. हे एक उदाहरण घेतलं पुस्तकात म्हणून आपण घाई घेतलं. आता आपण प्रत्यक्षात पुस्तकात सोडून दिलेले 5 गणित जे आहेत ते पाहूयात. मग आपल्याला जे सोडवायचे त्या उदाहरणाकडे जाऊयात. पहिलं उदाहरण आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40.
पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला आहे 2L + 2B. सगळ्यांना माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2L + 2B. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन, हा रेक्टँगल आहे बघा, ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, ईच अँगल राईट अँगल, त्याला रेक्टँगल म्हणतात. ही लेंथ असते, ही ब्रीथ असते, हिला एक्स म्हणू, हिला वाय म्हणू, किंवा एल बी म्हणलं तरी चालतं. पहिलीच ओळ लिहितो, लेंथ ऑफ रेक्टँगल बी एक्स लेट आणि ब्रीथ ऑफ रेक्टँगल बी वाय. बाय फर्स्ट कंडिशन कसं लिहायचं? बाय फर्स्ट कंडिशन पेरिमीटर इज इक्वल टू 2L + 2B. पहिली ओळ दिली पेरिमीटर 40, इथे टाका पेरिमीटर 40, L 2L, L किती आहे x, B किती आहे y. सोयीचं करून लिहूया. दॅट इज द इक्वेशन नंबर 2 बाय सेकंड कंडिशन. दुसरी अट वाचा पुढे. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज, काय आहे लेंथ ऑफ रेक्टँगल? x. इज वॉज आर आलं म्हणजे बरोबर चिन्ह. मोर दॅन डबल, मोर आहे म्हणजे प्लस असणार, डबल ब्रीथ, ब्रीथ किती आहे वाय, वायचे डबल म्हणजे किती करायचं 2 ने, आणि बाय 2, 2 ने मोर आहे म्हणजे 2 ने जास्त आहे, मोर आलं की प्लस म्हणायचं. परत पहा, लेंथ ऑफ रेक्टँगल म्हणजे एक्स, इज म्हणजे बरोबर मोर म्हणून आधी प्लस लिहून ठेवलं, डबल इट्स ब्रीथ, ब्रीथ वाय म्हणून डबल म्हणून 2y, बाय 2 म्हणून +2. हा प्लस इकडे आल्यावर मायनस होईल. आता बघा हे तुम्ही क्रॅमर्सच्या मेथडने सोडू शकता. इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, साइन वेगळी येतं म्हणजे इक्वेशन 1 + 2 करा. हे किती होईल? 3x गुणिले 3 भागिले होईल. Put x is equal to 14 in equation 1. टाका इधर 2 into 14, 2y is equal to 40, या 28 होईल, हे निकल मायनस होईल. x मिळाला, y मिळाला, पहिले होईल जायचं, लेट काढून टाकायचं, b काढून टाकायचं. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 14 cm, ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 6 cm. संपलं गणित. इतके सोपं आहेत. एक कंडिशन खूप सोपी असते, एक थोडीशी अवघड असते. फक्त गणित नीट वाचायचं, नीट समजून घ्यायचं. समजलं नाही, अंडरस्टँड जर नाही झालं तर यू कांट सॉल्व दॅट वर्ड प्रॉब्लेम. ओके, लिसन केअरफुली. सो फर्स्ट रीड केअरफुली, आफ्टर सॉल्व इट. ओके, second example. Sell only for 2 days. I have some analog wrist watches and some digital wrist watches. 2 प्रकारचे आहेत, analog wrist watch आणि some digital wrist watch. I am going to sell them to discount. Sale of first day. Analog watch and digital watch म्हणजे काट्याचं घड्याळ आणि डिजिटल म्हणजे ते नाही का अंक असतात त्याच्यावर, त्याला म्हणतो आपण डिजिटल. टिक 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 असत ते, मिनिट सेकंद सगळे येतं त्याच्यामध्ये अंकाच्या स्वरूपात. 2 दिवसाची सेल आहे आणि खाली म्हटले फाईन सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाईप. प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत काढायची तुम्हाला. मग आपल्याला एका घड्याची किंमत काढावी लागेल आधी, कारण तीच विचारली तुम्हाला. प्रत्येक प्रकारचे 2 प्रकारचे आहेत, अॅनालॉग वॉच आणि डिजिटल वॉच. मग सेलिंग प्राइस ऑफ अॅनालॉग, सेलिंग प्राइस ऑफ 1 अॅनालॉग वॉच, रिस्ट वॉच म्हणा, बी x रुपीज, आणि सेलिंग प्राइस ऑफ 1 डिजिटल वॉच BY रुपीज.
सोपं आहे एकदम. काट्याच्या घड्याची किंमत x मानली आणि डिजिटलची काय मानली y मानली. आता मला सांगा की काट्याचे घड्याळ जे आहेत हे माझ्याकडे 25 घड्याळ आहेत. पहिल्या दिवशी मी 25 घड्याळ विकले. एका घड्याळाची किंमत 200 रुपये. हा गुणाकार जो आहे ना एवढे पैसे मिळतील मला. म्हणजे घड्याळची संख्या गुणिले घड्याळची किंमत. घड्याळची किंमत आहे x आणि घड्याळची संख्या जर दिली तुम्हाला 25 आहे तर किती x पैसे होतील 25x. एका घड्याळची किंमत किती आहे समजा 200. 25 घड्याळची किती होईल 200 गुणिले 25. आत्ता त्या घड्याळची किंमत किती 200च्या ऐवजी किती आहे x. 25 घड्याळ म्हणजे किती x होईल 25 आहे. मग बघा बरं बाय फर्स्ट कंडिशन अनलॉग वॉच किती आहे 11 आहे. किंमत किती x म्हणजे किती होईल 11x. डिजिटल किती 6 आहे म्हणजे किती होईल 6y आणि एकूण किती पैसे 43-30. बाय सेकंड कंडिशन काय दुसऱ्या दिवशी 22 वॉच आहे. 22x 5 आहे डिजिटल आणि एकूण किती पैसे मिळतील 7300. आता एवढे मोठे अंक तुम्ही क्रॅमरच्या मेथड नको सोडवायला. मग इथं 11 इथं 22 आहे. 11 दुने 22 म्हणजे याला किती गुण फक्त 2 ने तोंड निघून तो पटकन 11 दुने 22 आहे. 2 निघून बेसर 12 2 गुणिले 0 बेत्रिक 6 42. इक्वेशन 1 into 2 केलंय बघा. तिसरं आहे बघा. आधी तिसरं लिहितो नंतर दुसरं लिहितो. पहिलं का नाही घेत मी तिसरं घेतलं मग दुसरं. पहिलं का नाही घेतलं कारण पहिलं बाद झालं त्याला गुणलंय आपण. सारखे झाले बघा साईन म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. 22 वजा 22 हे कॅन्सल होईल. +12 -5 म्हणजे 7 आणि 5 12. दोघांचे सबट्रॅक्शन 0 3. बरोबर आहे 7 भागिले जाईल 7 1 7. पुढे सोडू शकता. पुट y is equal to 190 in equation number 1. 11x plus 6 into 190 बरोबर हे घ्यायचं. हा गुणाकार करायचा की प्लस तिकडे गेलं मायनस होईल सबट्रॅक्शन करायची आणि 11 भागिले जाईल मग x ची किंमत मिळेल. बरोबर आहे का. म्हणजे x ची किंमत येईल 290. वाटलं बघा इथं 11x 6 गुणिले 190 6 0 0 6 90 54 6 6 5 11 43 30 मायनस 11 40. x बरोबर 3190 भागिले 11. 11 दुने 22 आलं का 290. अशा पद्धतीने सोडवायचं. तिसऱ्या गणिताकडे जाऊयात. जहाजाचं गणित आहे बघा. बोट. A boat travels 16 kilometer upstream, 24 kilometer downstream. Upstream and downstream. What is mean by upstream, downstream? Upstream विरुद्ध दिशेने, डाउनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने. डाउनस्ट्रीम म्हणजे उताराने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. हेच बघा हे जहाज समजा आणि पाणी चाललंय प्रवाहाच्या दिशेने वाहतोय म्हणजे याचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन वेग एकत्र येतील. मग प्रवाहाच्या दिशेने याचा जो वेग आहे वेग म्हणजे स्पीड ऑफ द बोट इन द डायरेक्शन ऑफ इन द डाउनस्ट्रीम म्हणूयात. इन द डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने सम ऑफ बोथ म्हणजे कोणाकोणाचा
जहाजाचा नावेचा अधिक प्रवाहाचा दोघांची बेरीज होईल. स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम. आता पहा परत एकदा सांगतो बघा. प्रवाह स्ट्रीम आहे, बोट आहे, प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल. बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्ही काय होतं प्लस होतं अपस्ट्रीमला, सॉरी डाऊनस्ट्रीमला. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, अपस्ट्रीम म्हणजे पाणी इकडं वाहतंय जहाज तिकडे चाललंय, ते पाणी त्याला लोटेल ना जहाजाला. जहाजाचा जो वेग होता पूर्वीचा पाण्याला लोटल्यामुळे तो कमी होणार आहे, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होणार अपस्ट्रीम. कळतंय का? मग ह्यात बोट ट्रॅव्हल्स म्हटलं की नाही. तुम्हाला काय विचारले, फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग, अँड स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट in still water be x km/h. Speed of boat x km/h आणि स्पीड ऑफ वॉटर करंट त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. वॉटर करंट म्हणजे प्रवाह, करंट म्हणजे प्रवाह, पाण्याचा प्रवाह. पाणी वाहतंय ना, पाण्याचा पण वेग आहे ना एक स्वतःचा, तो आहे. आणि जहाजाचा बोटचा किती एक्स आहे. हे जर डाऊनस्ट्रीम असेल म्हणजे ज्या दिशेने प्रवाह आहे त्या दिशेने जर जहाज जात असेल दोघांची बेरीज होईल. स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम boat travels 60 km upstream. Speed of boat in downstream. Speed. आता हा स्पीड आहे, दोघांची बेरीज होईल. हा बोट इज द स्पीड आणि हा करंट, वॉटर करंटचा स्पीड. स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम पोझिशन. बोटीचा वजा करंट. आता पहिली कंडिशन आहे बघा, दोन चौकटी दिल्या आहेत. बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे किलोमीटर म्हणजे डिस्टन्स इज गिवन इन 6 आवर, 2 तासात मिळून. म्हणजे इकडून जात आहे 24 किलोमीटर, तिकडून येत आहे 16 किलोमीटर. तुम्ही पुस्तकात पाहताय ना 5 नंबर 23 वर आहे. इकडून जात आहे 24 किलोमीटर, तिकडून येत आहे 16 किलोमीटर आणि दोन्ही मिळून लागतात त्याला 6 तास. मग इकडून किती तास लागतात तिकडून किती तास लागतात हे आपण काढू, म्हणजे दोघांची बेरीज 6 येईल. मग डाऊनस्ट्रीम किती आहे 24. मग टाइम रिक्वायर्ड टू कव्हर distance 24 kilometer downstream. Distance upon speed. Time required to cover distance 20 kilometer downstream. In the downstream किंवा नुसतं डाऊनस्ट्रीम म्हणा. डिस्टन्स किती आहे 24 इथं जेवढीमध्ये, आणि त्याचा स्पीड किती आहे डाऊनस्ट्रीमचा x+1. बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम आहे. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर डिस्टन्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम. बरोबर आहे. डिस्टन्स 16 आणि अपस्ट्रीमचं किती आहे लागलेला वेळ आहे हा हावर्स. दोन्ही मिळून किती तास लागले 6 तास. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. परत पुन्हा टाइम रिक्वायर्ड टू कव्हर डिस्टन्स, दुसरी अट बघा.
डाऊन स्ट्रीम किती 48 किलोमीटर डाऊन स्ट्रीम आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड 48 अपॉन x प्लस y आवर्स. डिस्टन्स आता अपस्ट्रीम किती आहे 36. अपस्ट्रीम 36 x मायनस y आवर्स. 48 x प्लस y आणि एकूण 13 तास लागतात. थोडंसं जड गणित, थोडंसं अवघड आहे, नीट समजून घ्या. एवढंच फक्त 4 ओळी आणि ह्या 2 ओळी 6 ओळी लिहायला परत पुन्हा एकदा सांगतो. स्पीड ऑफ बोटीचा स्पीड फक्त स्टील वॉटरमध्ये x आहे. स्पीड ऑफ वॉटर करंट y मानला, पण डाऊनस्ट्रीम पोझिशनला कंडिशनला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने दोघांची बेरीज होते, म्हणून स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम x प्लस y, स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम x मायनस y. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर डिस्टन्स 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आहे. डाऊनस्ट्रीमचं x प्लस y आहे. स्पीड आपण काय काढतोय टाइम काढतोय. टाइमचं सूत्र आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स 24 आहे, स्पीड x प्लस y. तसंच अपस्ट्रीमचं लिहिलं आणि दोन्ही मिळून 8-6 तास लागतात म्हणून इक्वेशन सेम दुसरं इक्वेशन लिहिलं. इथं सबस्टिट्यूट वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन. 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 अपॉन ए म्हणजे 24a 16b बरोबर 6. याला 3 म्हणा. 48a 36b बरोबर 30. याला 4 म्हणा. किंवा याला नंबर नाही केला तरी चालतील. डायरेक्ट याला म्हणा 1 आणि 2. 24 गुणे 8 यायचं म्हणजे याला किती गुणा 2 ने गुणा. बरोबर आहे. जागा आहे म्हणून पुसतो. इथं होईल 2 ने गुणला डायरेक्ट गुणतो याला 1 ला. 48 आहे 16 गुणे 32b आणि 12. 2 आणि 3 खाली घ्या. हे प्लस प्लस आहे म्हणजे मायनस करावं लागेल. दोघं मायनस कॅन्सल होतील. प्लस 36 मायनस 32 म्हणजे 4b. 13 वजा 12 म्हणजे 1 येईल. पुट b इज इक्वल टू 1 अपॉन 4 इन इक्वेशन 1 करायचं. 1 इथं आहे बघा. 24a प्लस 16b इज इक्वल टू 6 टाका तिथं b ची किंमत. इथं 1 अपॉन 4 टाकली. 4 चौक 16. हा प्लस 4 तिकडे गेले मायनस 4 होईल म्हणजे 2 राहील आणि गुणिले भागिले होईल. ए माहित झाला. रिसबस्टिट्यूट 1 अपॉन टाकायचं याची किंमत. ए किती आला 1 अपॉन 12. बी आला 1 अपॉन 4. बाय इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी उलट करा. असं होईल. याला 4 म्हणा, याला 5 ला 4 प्लस 5 करा. Put s is equal to in equation 1. Speed of boat in still water B 8 km per hour. Speed of water current 4 km per hour. That is the answer. 8 and 4. Okay. Now example number 4. 4 नंबरचा एक्झाम्पल आपण पाहूया. नीट पहा आता.
A certain amount is equally distributed among certain number of students. काही ठराविक रक्कम काही ठराविक मुलांना वाटली. समजा वर्गामध्ये 10 मुलं आहेत, प्रत्येकाला 5 रुपये वाटले. एकूण किती रुपये वाटले? टोटल रक्कम किती झाली? टोटल अमाउंट 50 रुपीज. नंबर ऑफ स्टुडंट अँड अमाउंट स्पेंड टू ईच स्टुडंट. विद्यार्थी संख्या गुणिले प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेली रक्कम केली आपण. वर्गात आपल्या 100 मुले आहेत, 100 मुली आहेत, प्रत्येकीला 20 रुपये वाटले. 100 गुणिले 20, 100 into 20, 2000 रुपीज. दॅट इज द अमाऊंट, टोटल अमाऊंट. नंबर ऑफ स्टुडंट इंटू अमाऊंट स्पेंड टू ईच स्टुडंट. ओके. Each would get 2 less than if 10 students were more, and each would get 6 more if 50 students were less. Find the number of students and the amount distributed. आता काय सांगितलं मी? लेट नंबर ऑफ स्टुडंट be x, students be x, and amount given to each student be y rupees किंवा रुपीज वाय म्हणा, कसंही म्हणा. हे दोन ओळी महत्वाच्या. टोटल अमाऊंट इज इक्वल टू, मी सुरुवातीला सांगितलं ना, विद्यार्थी संख्या आणि प्रत्येकाला दिलेली रक्कम दोघांचा गुणाकार म्हणजे अमाऊंट किती? एक्स वाय. विद्यार्थी संख्या एक्स, प्रत्येकाला दिलेली रक्कम वाय, दोघांचा गुणाकार 50 म्हणजे एक्स वाय. बाय फर्स्ट कंडिशन बरोबर का? ईच वुड गेट ₹2 लेस, प्रत्येकाला 2 रुपये कमी मिळतील. ईच वुड गेट ₹2 लेस, प्रत्येकाची. ई स्टुडंटला 5 रुपये. नंबर ऑफ स्टुडंट 10. ई स्टुडंट गेट ₹2 लेस, लेस म्हणजे कमी, -2. इफ 10 स्टुडंट वेअर मोर, 10 जास्त असतील तर, 10 जास्त असतील तर 2 कमी मिळतील प्रत्येकाला, आणि एकूण किती मिळतील? एवढेच मिळतील. बाय फर्स्ट कंडिशन x + 10 y - 2 इज इक्वल टू y. हा गुणाकार करूयात आपण कसा? x into y - 2, 10 into y - 2, xy minus 2x, 10y - 20. xy minus 2x, 10y minus 20. दोघे इथंच ठेवा. हा प्लस xy तिकडे गेल्यावर मायनस होईल, हा -20 + 20. Question number 2. By second condition, each would get ₹6 more. Each would get ₹6. पूर्वी किती होते? y होते. 6 more म्हणजे जास्त मिळतील. 50 स्टुडंट वेअर लेस, x होते, 15 कमी झाले, आणि एकूण काय आहे? तर x y आहे. x - 15 y + 6 इज इक्वल टू xy. परत मग सारखं हे सोडू आपण. x into bracket y + 6 minus 15y + 6, xy + 6x वजा 15 ने आत बनायचं. 15y वजा अशी नसल्यामुळे मायनस साइन असल्यामुळे आत साइन चेंज होती. -15 + -19. xy + 6x minus 15y minus 90 is equal to xy. हे दोघं इथंच ठेवा. प्लस तिकडे गेल्यावर मायनस होईल, -90 + 90. इथं 2 इथं 6 आहे, म्हणजे 3 लिहू ना फक्त. डायरेक्ट करतो. 3 × 6 x, 10 × 30y
20 3 60. काय इक्वेशन 1 into 3 हे 3 मिळालं. इक्वेशन 1 into 3 ने गुणलं एकाला 6 6 x 6 x. साइन वेगळे आहेत म्हणजे काय करायचे, यांची ऍडिशन करायची. एक खाली एक मांडा 2 + 3 हे प्लस मायनस कॅन्सल होईल. -15 + 30 साइन डिफरंट सबट्रॅक्शन 15y होईल. 90 6 150 येईल. गुणिले 15 भागिले होईल. Put y is equal to 10 in 1. टाकायचं 10. 10 into 10 किती होईल 100 प्लस 100 मायनस होईल. हे -80 -2x -80 म्हणजे 2x is equal to 80. लेट डाउन टाका. नंबर ऑफ स्टुडंट 40. Amount given to each student 10 rupees. Total amount 40 into 10. खाली उत्तर लिहायचं. Total amount XY 40 into 10 400 rupees. That is the answer. पाचवं गणित पहा. महत्वाचं गणित आहे, मोठं गणित आहे, समजून घ्या. तो 3 डिजिट नंबर बघा. 2 डिजिट नंबर असते समजा, ही 2 डिजिट आहे, हिला युनिट प्लेस म्हणतो, हिला 10 प्लेस म्हणतो. म्हणजे या युनिट प्लेसला काय म्हणतात, युनिट 1 मल्टिप्लाय असते. आणि याला 10 प्लेस काय म्हणतात, 10 मल्टिप्लाय असते. असं असेल 3 डिजिट नंबर असेल, याला म्हणतात युनिट प्लेस, 10 प्लेस, आणि याला काय म्हणतात 100 प्लेस. म्हणजे याला 5 into 1 3 into 10 आणि 7 into 100 असते. 100 प्लेसला 100 ने गुणायचं, 10 प्लेसला 10 ने गुणायचं, युनिट प्लेसला 1 ने गुणायचं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ती गिवन नंबर मिळत असतात. 3 digit number is equal to 17 times the sum of the digit. If the digits are reverse म्हणजे आदला बदल, the new number is 198 more than the old number. Also the number of that is the important condition. Sum of extreme digit, extreme म्हणजे कडेची, हे बाई टोकाची, हे दोघांना म्हणायचे एक्स्ट्रीम. सम ऑफ एक्स्ट्रीम नंबर म्हणजे एक कोणता आहे, 100 प्लेसचा आणि एक युनिट प्लेसचा आहे. लेट डिजिट इन 100 प्लेस बी एक्स and digit in the unit place be y. कळलं काय, डिजिट इन द 100 प्लेस आणि युनिट प्लेस म्हणजे याला x मानला, याला y मानला. आता ती सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट, सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे दोघांची बेरीज इज इक्वल टू लेस दॅन, लेस म्हणजे मायनस मिडल डिजिट ज्याला आपण 10 प्लेस म्हणतो, बाय युनिटी, युनिटी म्हणजे 1 सेकंड लास्ट लाईन परत वाचा. सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट, एक्स्ट्रीम म्हणजे x आणि y ची बेरीज, इज म्हणजे बरोबर, लेस दॅन म्हणून मायनस लिहून ठेवलं, मिडल डिजिट म्हणून मिडल डिजिट, बाय युनिटी म्हणून -1. हा -1 इकडे आले प्लस होईल, म्हणजेच मिडल डिजिट x प्लस y प्लस 1 हे सगळ्यात महत्वाचं. याला आपण डिजिट इन द कोणता म्हणतो, 10 प्लेस. आता गिवन नंबर जो 100 चा त्याला 100 प्लेस त्याला 100 ने गुणायचं. x जो 10 प्लेसचा आहे मिडल त्याला 10 ने गुणायचं, 10 into आणि प्लस
जो युनिट प्लेसचा आहे त्याला 1 ने गुणायचं. 10x 10y 10 100 आणि 10 होईल 110 11y. इंटरचेंजिंग डिजिट शब्द कुठतरी गेलाय ना, रिव्हर्स डिजिट म्हणूया, डिजिट्स आर रिव्हर्स, रिव्हर्स डिजिट किंवा इंटरचेंजिंग नंबर म्हणायचं. आदला बदल करून येणारी संख्या इंटरचेंजिंग नंबर किंवा रिव्हर्स डिजिट. म्हणजे काय, 735 आहे ना, याचं 537. मला सांगा मधला डिजिट तसंच राहिला, फक्त 100 प्लेसचं युनिट प्लेस झालं, युनिट प्लेसचं 100 प्लेस झालं बस. म्हणजे दोघं बदलते फक्त. म्हणजे आता 100 कोण होईल, मग आता 100 होता हा होता ना, मग आता हा 100 होईल. 100 10 प्लस तोच आहे. आता युनिट प्लसचा कोण होईल, मग अशी जो 100चा होता 10x 10y 10 100 110y 10 आणि 11x. सम ऑफ डिजिट, त्या डिजिटची बेरीज म्हणजे बघा बरं का, x प्लस वाय x प्लस वाय प्लस 1 2x 2y. आता कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन 3 डिजिट नंबर इज, हे बघा 3 डिजिट नंबर इज म्हणजे बरोबर इक्वल 17 टाइम्स 17 गुणिले सम ऑफ डिजिट्स. हे बघा सम ऑफ डिजिट गुणाकार 17 34x प्रत्येकाला गुणायचं 34y आणि 17. हे दोघं इकडे आणायचं. 110x 11y 34x 34y. हे दोघं जण इकडे आले. 17 वजा 110 मायनस 34 76x 11y मायनस 34 म्हणजे बिगर साइन मायनस ही 23y आणि 7. दॅट इज द इक्वेशन नंबर 1 ऑफ सेकंड कंडिशन. काय, if the digit are reverse the new number is 198 more. आता नीट ओळखायचं बरं ते. if the digits are reverse, if the digits are reverse the new number is 198. नीट नीट वाचा नीट. म्हणजे काय, जर आपण द न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर, म्हणजे ओल्ड नंबर पेक्षा न्यू नंबर ही 198 ने जास्त आहे. कोण मोठी आहे, न्यू नंबर. कोण लहान आहे, ओल्ड नंबर. ओल्ड नंबर मध्ये जर 198 मिळवले तर न्यू नंबर येईल. इफ डिजिट्स आर रिव्हर्स द न्यू नंबर इज, बरं न्यू नंबर लिहू आपण. चला पुसला का मी न्यू नंबर. न्यू नंबर 10x plus 10y plus 10 100y plus x. हा 110y 11x. हा दॅट इज द न्यू नंबर. वाचा आता परत. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स, रिव्हर्स केला न्यू नंबर आहे. रिव्हर्स इथं म्हटलं आपण रिव्हर्स नंबर. द न्यू नंबर इज म्हणजे हा जो रिव्हर्स नंबर आहे
इंटरचेंजिंग नंबर म्हटलं होतं मी त्याला. इज म्हणजे बरोबर 198 मोर म्हणून प्लस 198 आणि काय त्यानंतर ओल्ड नंबर इथे बघा किती गाई मायनस होती ती का नको दोघं सांगूयात. फक्त हे दोघं इकडे आणले 10 प्लस 198 हा 10 तिकडे घेऊन गेलो मायनस 99x प्लस 99y डिवाइडिंग बोथ साइड बाय 99 माइनस x प्लस y इज इक्वल टू 2. इथं 76 इथं 1 आहे इथं 23 आहे इथं 1 आहे मला वाटतं इथं 23 ने गुणावं मायनस 23x 23 गुणे 46 इक्वेशन 1 प्लस 3 करा. झाले 3 गुणिले 3 भागिले होईल x आला 1 पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2 माइनस 1 सो गिवन नंबर इज इक्वल टू उत्तर लिहिताना काय म्हणायचं गिवन नंबर इज इक्वल टू हा आहे x ची किंमत 1 y ची किंमत 3 गुणाकार करायचा 110 33 10 33 53 so given 3 digit number is 153 that is the answer of that example. वर्ड प्रॉब्लेम थोडेसे अवघड आहेत मी समजून दिले 5 गणित सॉल्युबल एक्झाम्पल्स आहेत. पेज नंबर 25 24 23 वरती गणित जी होती तीच मी समजून सांगितलेली आहे पुस्तकात सोडून दिलेली आहे त्यातली बघू नका मी समजून दिले नीट ऐका न सोडवता न बघता सोडवायचा प्रयत्न करा. ओके.